हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ध्रुवांकर फॅशन डिझाईन्स. तर बघा, असे हे तयार पॅटर्नचे ब्लाऊज पीस असतात, त्याच्यापासून प्रिन्सेस कट ब्लाऊज कसं शिवायचं ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. बघा, असं जे फुल ब्लाऊजचं असतं ना, त्याच्यावर कसं कटिंग करायचं, कसं टाकायचं हे काही कळत नाही. बघा, आपली छातीची गडी 8ची आहे, प्लस शिलाई मार्जिन 1.5 इंच, म्हणजे टोटल 9.5ची आपली छातीची गडी तयार होणार आहे. 9.5 वरती मी अशी एक टिक मार्क करून घेते. बघू शकताय तुम्ही, इथं थोडासा क्रॉस आहे, तो एकसारखा एक लेवलला कटिंग करून घ्यायचा. त्यासाठी मी लाईन मारून घेतली. बघू शकताय इथं 1 इंच खालच्या साईडनं सोडून मी वरती माप घेत आहे. उंचीचं माप टाकत आहे. बघा, इथं मी 13.5 1 इंचाच्या वरून 1 इंच सोडून खाली 13.5 उंची घेतलेली आहे. पुढच्या भागाची मी फक्त पुढचा भागच कट करणार आहे. प्रिन्सेस कट अगदी सोप्या पद्धतीने आणि नवीन आणि वेगळी अशी आपली पद्धत आहे, त्या पद्धतीने कटिंग करणार आहे. तर बघा, इथं 5.25 मी शोल्डर घेतलेली आहे. मुंडासुद्धा 5.25च आपल्याला घ्यायचा आहे. गळारुंदी 2 घ्यायची आहे. पुढील गळा आपल्या आवडीनुसार घ्यायचा आहे, म्हणजेच मी इथं 6 घेणार आहे आणि असा एक बॉक्स तयार करून घेणार आहे. अगदी प्रिन्सेस कटची वेगळी आणि नवीन पद्धत आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला मी कटिंग कसं करायचं ते दाखवणार आहे. बघा, आता इथं आपल्याला टक्स पॉईंट बरोबर मध्य सेंटरला काढून घ्यायचं आहे. शोल्डरचा अगोदर मध्य सेंटर करूया आणि त्या मध्य सेंटरपासून खाली 9.5 इंच आपला टक्स पॉईंट घ्यायचा आहे. बघू शकताय तुम्ही, प्रत्येकाचा टक्स पॉईंट वेगवेगळा असतो. इथं मी 9.5 इंचाचा टक्स पॉईंट घेतलेला आहे आणि इथं 3.5 घेतलेलं आहे. बघू शकताय. बघा, आता इथं खाली 1 इंच मारलं होतं ना, तिथून स्ट्रेट लाईन एक मारून घेते. आता ही स्ट्रेट लाईन आहे अशीच खाली आपल्याला ओढून घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही. आता इथं पुढील गळ्याला मी असा आकार देऊन घेते आणि बघा, इथं मुंड्याला मी पुढील मुंड्याला 1.25 इंचावरती आकार देऊन घेतलेला आहे. बघा, थोडासा गोल आकार असा आपल्याला देऊन घ्यायचा आहे. बघू शकताय तुम्ही. बघा, आता आपल्याला इथं ह्या कटोरीला, असं प्रिन्स कटोरीला मी आकार देऊन घेतलेला आहे. बघू शकताय तुम्ही. बघा, आता इथं मी 2 इंचावरती एक टिक मार्क करून घेतली आणि बघा, हा असा आकार. बघा, आता अशी जरी तिरकी लाईन आपण स्ट्रेट मारली तरीही चालणार आहे. ही आपली एक वेगळी पद्धत आहे आणि हे बघू शकताय तुम्ही. आणि ह्या असा आकार द्यायचा. ह्या पद्धतीने मी बरेचसेच प्रिन्सेस कटचं कटिंग दाखवलेलं आहे, पण आत्ता मी ही तिरकी लाईन जी आहे तीच फक्त मारून तुम्हाला प्रिन्सेस पफ कसा काढायचा, कसं टाकायचं हे दाखवणार आहे. जिथे तिथं घेतलेलं आहे तेवढंच तिथं घेतलं इंच आणि इकडचं आणि इकडचं असं म्हणून 1 इंच मी घेतलेलं आहे. अशी तिरकी लाईन मारून घ्यायची. बघा, हे पॉईंट हा पॉईंट जोडून घ्यायचा आहे. बघा, ही आहे अशी खाली लाईन मारून घ्यायची. ही सुद्धा थोडीशी अशी तिरकी टाकून घेते आणि हा पॉईंट असा तिरका लाईनमध्ये जॉईन करून घ्यायचा. हा सुद्धा दोन्ही तिरक्या लाईनमध्ये असं जॉईन करून घ्यायचा. बघू शकताय तुम्ही. प्रिन्सेसचं कटिंग अगदी सोप्या पद्धतीने झालेलं आहे. अगदी युनिक आणि वेगळी अशी पद्धत आहे. ही तिरकी लाईनसुद्धा मारून कटिंग केलं तर अगदी छान आणि सुंदर असा आपला पफ येणार आहे. काहीच आपल्याला कुठेही आकार वगैरे काही द्यायची गरज नाही. जसं मी मार्किंग केलेलं आहे अगदी तसंच व्यवस्थित असं मी कटिंग करून घेणार आहे. बघू शकताय तुम्ही. बरोबर लाईनवरूनच आपल्याला सगळं व्यवस्थित कटिंग करायचं आहे. बऱ्याच वेळा असे जे वर्कचे भरलेले रेडीमेड ब्लाऊजचे गळे येतात ना, त्यात आपल्याला प्रिन्सेस कट ब्लाऊज करता येत नाही. कुठला साईडचा भाग ठेवावा किंवा कुठला भाग ठेवावा हे आपल्याला काही कळत नाही. ते तुम्हाला मी दाखवणार आहे. बघा, आता इथं थोडंसं आपली गफलत होती, थोडंसं स्ट्रेट करून परत अशी तिरकी लाईन मारून घेते. आपला जो टक्स पॉईंट आहे तो टक्स पॉईंट व्यवस्थित आपला आला पाहिजे. बघा, आणि हा असा आपल्याला इथं टक्स पॉईंट मारला की नाही सुंदर असा आपला पफ तयार होतो.
हा सुद्धा अशा पद्धतीने सुद्धा खूप सुंदर असा पफ तयार होतो. नवीन शिकणाऱ्यांना खूपच सुंदर आहे. काज बटन पट्टी आपली ओपन राहणार आहे. बघू शकताय तुम्ही. बघा आपला हा असा पॉईंट जोडायचा आहे. बघू शकताय इथं थोडासा आकार मी नकळत किंचितचा कट करते. बघा सुंदर असा आपला पफ येणार आहे असा जॉईन केल्यानंतर. आता हे अस्तर कटिंग केलेलं आहे. आता हे मेन फॅब्रिकवरती कसं टाकायचं बघा. ह्या साईडला मी बॅक पार्ट काढणार आहे आणि ह्या साईडला मी फ्रंट पार्ट काढणार आहे. बघू शकताय तुम्ही हा असा आकार ठेवलेला आहे. बघा आता याच्या प्रत्येक साईजप्रमाणे आपल्याला व्यवस्थित असं पॅटर्न ठेवून घ्यायचं आहे. बघू शकताय तुम्ही कुठं कसा बसतो, कसा ॲडजस्ट होतो, आपलं मार्जिनमध्ये कुठं कसं जायला पाहिजे हे सगळं मी चेक करून व्यवस्थित ठेवून घेणार आहे. तुम्हीसुद्धा तसंच ठेवायचं आहे. अगोदर बघते मी कसं ठेवायचं, काय ठेवायचं. बघा हे असं ठेवलं तर मध्ये व्यवस्थित जात नाही म्हणून मी परत काढून असं ठेवून घेतलं. बघू शकताय तुम्ही. हा असा ठेवलं ना तर इकडं आपलं थोडंसं ओपन राहते ना, ते आपलं मार्जिनमध्ये जातं. त्यामुळे असंच ठेवून मी व्यवस्थित असं कटिंग करून घेणार आहे. बघू शकताय मध्य सेंटरपासून ह्या बाजूला हे 2 पॅटर्न आणि मध्य सेंटरपासून त्या बाजूला 2 पॅटर्न म्हणजे सेम सगळ्या बाजूला आपली छान अशी डिझाईन येणार आहे. आणि जिथं आपला पिंक कलरचा ब्लाऊज मोकळा राहतोय ना त्या साईडला आपल्याला ते आपलं मार्जिनमध्ये निघून जाणार आहे. त्यामुळे असं व्यवस्थित मी एक्स्ट्रा अर्धा इंच मार्जिन ठेवून सगळं पॅटर्न व्यवस्थित असं कट करून घेते. बघू शकताय तुम्ही. हा झालेला आहे. तर बघा हा हे असा ठेवणार आहे. बघू शकता एवढं आपलं मार्जिनमध्ये निघून जाणार आहे. आणि हा असा कट करून घेतला. हा सुद्धा असाच कट करून घ्यायचा आहे. बघू शकताय तुम्ही. आपलं जिथं मार्जिनमध्ये कपडा जाणार आहे तिथं आपण अजिबात आपले डिझाईन येईल याचा विचार करत बसायचा नाही. अगदी आहे तसं आपल्याला पॅटर्न कट करून घ्यायचं आहे. असे ब्लाऊज पीस असलाच की भरपूर प्रॉब्लेम होतो. कसं ठेवावं, कसं यावं, कसे डिझाईन येईल अजिबात व्यवस्थित येत नाही. तरी पण मी शक्य होईल तेवढं ॲडजस्ट करून अगदी परफेक्ट असा सुंदर ब्लाऊज पीस शिवलेला आहे. ब्लाऊज तयार केलेला आहे. ह्याचा स्टिचिंगचा व्हिडिओ मात्र मी अपलोड करणार नाही आहे कारण स्टिचिंगचे बरेचसेच व्हिडिओ मी ऑलरेडीच आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. बघू शकते हा पार्ट असा तयार झालेला आहे. हा पार्ट असा तयार झालेला आहे. टक्स पॉईंट कसा मारायचा, कसा जोडायचा हे बऱ्याचशाच व्हिडिओमध्ये ऑलरेडीच मी दाखवलेलं आहे. बघू शकता तुम्ही. हे असे दोन्ही आपले दोन्ही साईडचे दोन्ही पार्ट व्यवस्थित असे तयार झालेले आहेत. बघू शकताय तुम्ही. आणि असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी सगळ्यांचे मनपूर्वक आभार. थँक्यू.